आणि जशी परिस्थिती तिकडे कोकणमध्ये आपल्याला पाहायला मिळते, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असेल, त्याचप्रमाणे कोल्हापूरमध्ये सुद्धा रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय। हवामान खात्याकडून आज कोल्हापूरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आणि अवघ्या 12 तासात पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 3 फुटांनी वाढली आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता इथले 39 बंधारे हे पाण्याखाली गेलेत। मांडुकली, खोकुर्लेत या रस्त्यांवर पाणी साचलंय। कोल्हापूर ते गगनबावडा हा मार्ग तर वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। विजय केसरकर आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। विजय, आपण पाहतोय की काल एकाच दिवसात पंचगंगेची पाणी पातळी ही बऱ्याच फुटांनी वाढलेली आहे। सध्या नागरिकांना काही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय का? काही स्थलांतर सुरू आहे का त्या ठिकाणी? निकिता, खरं तर पंचगंगा नदीनं इशारा पातळीकडे आपली वाटचाल केली असं म्हणायला हवं, कारण एका रात्रीमध्ये 3 ते 3.5 फूट पंचगंगा नदीचं पाणी जर वाढत असेल तर पाऊस हा प्रचंड आहे। ज्या पद्धतीनं हवामान खात्यानं अंदाज व्यक्त केला होता त्या पद्धतीचा पाऊस आहे तो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोसळत आहे। गगनबावडा असेल, शाहूवाडी असेल, राधानगरी, बुदरगड या तालुक्यांमध्ये जवळपास 150 मिमी पाऊस कोसळेल अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला होता। आणि रात्रभर या सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचे मुसळधार पाऊस आहे तो सुरू झालेला आहे। जवळपास 39 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत आणि अनेक मार्गावरची वाहतूक आहे ती वळवलेली आहे। जर आपण बघितलं तर गगनबावडा, कोल्हापूर ते गगनबावडा हा रोड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जो बरकी धबधबा आहे त्या बरकीच्या गावाकडे जाणारा संपर्क आहे तो पूर्णपणे तुटलेला आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने देखील नागरिकांना आवाहन केले की ज्या ठिकाणी धोकादायक रित्या पाणी आलं असेल त्या ठिकाणावर तुम्ही वाहतूक करू नका किंवा त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न देखील करू नका। असाच पाऊस जर निकिता आणखी काही तास जर सुरू राहिला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर काही तासामध्ये, पुढच्या काही तासामध्ये पंचगंगा नदी ही इशारा पातळी गाठेल अशा पद्धतीची शक्यता निर्माण झालेली आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना स्थलांतरित होण्यासंदर्भातल्या सूचना आधीच दिलेल्या आहेत। जर गरज पडली तर त्यांना लगेच त्यावर कार्यवाही देखील करावी लागणार आहे। त्यामुळे नागरिकांना देखील आपलं आव्हान आहे की ज्या ठिकाणी पाणी आलेलं आहे रस्त्यावर त्यावरून तुम्ही धोकादायक वाहतूक करू नका। बरोबर। आपण गेल्या अनेक दिवसांपासून विजय हेच आवाहन करतोय की एकदा कोल्हापूर सांगलीनं पुराच्या वेदना अनुभवलेल्या आहेत आणि पुन्हा त्या संकटाला तोंड देण्याची परिस्थिती ओढावू नये म्हणून नागरिकांनी स्वतःची खबरदारी घेणं गरजेचं आहे। प्रशासनाला मदत करणं सुद्धा गरजेचं आहे। धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।